पोलीस दलामध्ये कार्यरत. आपण देऊया दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक आणि वळूया मॅच कडे. सर गौरव ऑन स्ट्राइक. पहिला चेंडू घेऊन तयार होताना निलेश. पहिला चेंडू फिरवण्याचा प्रयत्न. शॉर्ट मिडॉनच्या डोक्यावरनं चेंडूला पिच केले आणि चेंडू सरळ जाते तो सीमा रेषेच्या बाहेर. 4. सर पहिला चेंडू या ठिकाणी अमर पाटील आम्हाला सांगतायत की 4 वाजून 7 मिनिटांमध्ये डिलिव्हर्ड झाल्याची नोंद घ्या. सर निलेश लॉट करण्याचा प्रयत्न होता. चेंडू सरळ डीप मिड विकेटला ट्रॅव्हल झालाय. सिंगल कंप्लीट होईल. धावसंख्या 5 वर स्थिरावताना गौरव गिरीने पहिल्या मॅच मध्ये एक उपयुक्त खेळी साकारली होती आणि रोहितने त्यांना एक उत्तम साथ देत एक स्टार भामटपाडा संघाला एका चांगल्या दिशेकडे घेऊन गेले होते. तेच ओपनिंग पेअर इथे चेहनुमान शिरवलीच्या अगेन्स्ट बघायला मिळत आहेत. वेळेला फक्त स्टिअर केले. डॉट बॉल. 3 चेंडू 5 धावा बघायला मिळत आहेत. एक दैदिप्यमान 16 ऐकवीर चषक 16वा पर्व आजचा 7वा दिवस खूप चांगल्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये आपण बघतायत. महत्वाची मॅच. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. जबरदस्त क्षेत्ररक्षण. शॉट थर्डमॅन मध्ये पूर्ण एफर्ट्स लावताना क्षेत्ररक्षक बघायला मिळतोय आपल्याला. समेक 3 धावा सेव्ह केल्या जात आहेत. धावसंख्या 6 वर स्थिरावली गेली आहे. शांतपणे कूल माइंडेड बॅटिंग करताना मिस्टर रोहित आणि गौरव. पुढचा चेंडू. ओ या वेळेला लॉफ्ट केले चेंडूला. खूप चांगला चेंडू ऑफस्टंपच्या बाहेरून ऑन साइडला बॅटला स्विंग करत 2 धावा आपल्या नावावरती नोंदवत आहेत. धावसंख्या 2 ने आकार घेताना 8 वर स्थिरावली गेली आहे. ऑन साइडला चेंडूला एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न होता. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता. चेंडू थोडासा कमी गतीने आला. निलेश यांचा 8 धावा ऑन स्कोर कार्ड. चेंडू झालेले त्या षटकातील 5. 1 टू गो. शेवटचा चेंडू आणि इथे फटका बसलाय. अतिशय सुंदर बॅलन्स आणि गौरव किनीला पाठवलंय बॅक टू द डगआउट. आउट गॉन. एस्टिस आहे. थँक्यू. संपले. कौतुक करावं लागेल चेअरमन शिरवली संघाचं. पहिले षटक आपल्या नावावरती नोंदवले निलेशनं. धावा स्कोर कार्ड वरती 8 आणि एक धक्का देताना गौरव किनी बॅक टू द पवेलियन. न्यूमॅन मिस्टर तुषार त्यांची जागा घेण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्या. दुसऱ्या इंडनं इथे गोलंदाजी ट्रॅकवर इंट्रोड्यूस करतायत मिस्टर दीपेश. लाईक वेगवान गोलंदाज दीपक दाखल होताना गोलंदाजी ट्रॅकवर. शिरवली संघाची संघ बांधणी खूप चांगली आहे. यावर्षी जर आपण बघितलं अनेक युवा खेळाडू एक चांगली कामगिरी करताना बघायला मिळतात. समोर रोहित आहे. शांतपणे बॅटिंग करणारा फलंदाज म्हणून रोहितकडे बघितलं जातं आणि संघाला जशी गरज आहे त्याच पद्धतीचे स्ट्रोक नेहमी तो खेळत असतो. एक परिपक्वता का असते याचं एक उत्तम उदाहरण म्हणजेच मिस्टर रोहित. स्टिअर करण्याचा प्रयत्न आहे. शॉर्ट थर्डमॅनला आणखीन एक चांगलं क्षेत्ररक्षण. डॉट बॉल. चांगली गोलंदाजी दीपककडनं बघायला मिळते. वेग चांगला होता. आउटसाइड द ऑफ चेंडू होता. यावेळेला ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न. तिथे बॅटची कडा घेऊन चेंडू सरळ आपण बघू शकाल. शॉर्ट थर्डमॅनला ट्रॅव्हल झाला. चांगलं क्षेत्ररक्षण. निर्धाव चेंडूची सांगता. रोहित किनी यांच्या प्रत्येक षटकाराला आदरणीय किशोरजी वजे सरांच्या माध्यमातून 100 रुपयाचा पारितोषिक. इथे फटका फसलाय आणि रोहित सुद्धा येत आहेत तंबूच्या आसऱ्याला परतताना. 2 महत्वाचे फलंदाज डिपार्टेड. एसटीचे
दरम्यान आपण बघतायत न्यूमॅन बॅटर नेम ऋषभ येत आहेत. 2 धक्के या ठिकाणी देताना प्रामुख्याने एक खूप चांगलं सहकार्य आणि खूप एन्जॉय करताना आमचे साखरे विभागातील उत्करू खेळाडू आपल्याला बघायला मिळत आहेत. इथे उडवलाय चेंडू, बॉल हवेमध्ये. आणखीन एक झेलची संधी आल्या आल्या ऋषभ बाक टू द डग आउट. तिसरा धक्का लागताना एंगसार भामटपाडा संघाला. कमॉन डीसे. थँक्यू. भामटपाडा संघ आपला एक्स्ट्रा प्लेअर इथे पाठवा. किरण किरण या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये येताना एक सुंदर कामगिरी. षटक क्रमांक दुसरा हँडल करताना आपण बघतायत दीपक चांगली कामगिरी करतायत. धक्के इथे बघायला मिळत आहेत ते 3 आणि स्कोर पूर्णतः थांबलाय. चांगली गोलंदाजी दीपक यांच्याकडनं. आशेचं किरण दाखवतील का? किरण ऑन हॅट्रिक चेंडू. वाईड बॉलचा कॉल आणि इथे एक्स्ट्राच्या रूपानं स्कोर कार्ड रिव्ह्यू सिस्टम नाही आहे. धावसंख्या पोहोचेल 9 वरती. ते मात्र आपण बघू शकाल वेगवान चेंडू. त्याला थोडंसं स्टिअर करण्याचा प्रयत्न होता किरण यांचा. पंचांचे संकेत अचित मात्रे सरांच्या माध्यमातून एक्स्ट्रा चेंडू हाताळला गेलाय. वाईट बॉलचा कॉल. स्कोर एक्स्ट्राच्या रूपानं 9 वर स्थिरावलाय. पुढचा चेंडू आणि इथे आपण बघू शकाल किरण सुद्धा येत आहेत तंबूच्या आसऱ्याला. आणखीन एक धक्का लागताना फलंदाज बाद. थँक्यू. न्यूमॅन हेमंत दीपेश मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपण बघतायत. धावे स्कोर कार्ड वरती 9 गडी बाद 4 गडी बाद इथे बघायला मिळत आहेत. आणखीन एक चांगला चेंडू. 4 धक्के 9 धावा झालेले आहेत. चुकीची दुरुस्ती. चांगली गोलंदाजी बघायला मिळते दीपक यांच्याकडनं. खूप चांगलं व्हेरिएशन आहे. सकडून ठेवलंय. आता प्रामुख्याने तुषार किनेकडे या संघाची धुरा असेल आणि ती त्यांना हँडल करावी लागेल जे नॉन स्ट्रायकिंगकडे बॅटर आहेत. पुढचा चेंडू. आवळेला आणखीन एक धक्का लागेल आणि गडी बाद होताना 5 विकेट डाऊन झालेले आहेत आणि धावा स्कोर कार्ड वरती 9. थँक्यू. 9 मिनिटाचा वेळ इथे झालेला आहे. याची आपण चेअरमन शिरवली संघ नोंद घ्या. 4 गडी बाद केले आणि खऱ्या अर्थाने या मॅच वरती पकड बनवलंय. पुनश्च निलेश येत आहेत गोलंदाजी ट्रॅक वरती. धावा स्कोर कार्ड वरती आपण बघतायत 9-5 फलंदाज बाद झालेले आहेत. गोलंदाजी ट्रॅक वर येत आहेत मिस्टर निलेश. थोडंसं स्पीडअप करा. मिस्टर हेमंत न्यूमॅन किशोरजी वजे साहेब आम्हाला माहिती देत आहे. थँक्यू वजे साहेब. पुढचा चेंडू स्टिअर केलं. यावेळेला चांगलं शॉर्ट सिलेक्शन आहे. गली रिजनला मात्र चेंडू ट्रॅव्हल होतोय. डबल डिजिट मध्ये
धावसंख्या 10 वर स्थिरावली गेली. 10 रन्स ऑन स्कोर कार्ड, लॉस ऑफ 5 विकेट. निलेशने प्रभावित केलं. त्यानंतर दीपकनं आपलं काम केलंय. पूर्णतः प्रेशर या ठिकाणी कन्वर्ट केलाय बॅटिंग टीमकडे. आता हेमंत आणि तुषार यांच्यावरती थोडासा दबाव आहे आणि त्यामध्ये एक चांगली इनिंग त्यांना खेळावी लागेल. पुढचा चेंडू, आणखीन एक डॉट बॉल. जबरदस्त गोलंदाजी. निलेश प्रभावित करतायत. लेफ्ट आर्म गोलंदाजी करतायत आणि प्रामुख्याने राऊंड विकेटचा मारा प्रभावी आहे. थोडं कट करतायत चेंडूला. मध्यम तेज गोलंदाज म्हणून त्यांची ख्याती आणि चेंडू खूप चांगल्या पद्धतीने हाताळताना. पुढचा चेंडू, ह्या वेळेला बाउन्सरने डाऊनएट करतायत. आणखीन एक डॉट बॉल. चांगली गोलंदाजी. जबरदस्त गोलंदाजीचा प्रात्यक्षिक. संकटामध्ये घेऊन जाणारा स्पेल आहे ओपोनेंट टीमच्या फलंदाजासाठी. थोडस स्ट्रगल करावं लागतंय. बघूया हेमंत. ओ हो, आणखीन एक जबरदस्त चेंडू बाहेरच्या दिशेने निघणारा. चांगला आउटस्विंग बघायला मिळाला इथे. डॉट बॉल. अतिशय उत्कृष्ट उच्च कोटीचं असं हे चेंडूवरचं नियंत्रण आहे निलेश शेळका. पुढचा चेंडू, राऊंड विकेट. आणखीन एक भन्नाट वेगामध्ये चेंडू. डॉट डॉट डॉट. प्रेशर हेमंतकडे कन्वर्ट केलंय. त्याच्या मागचं कारण त्यांची अधिराज्य गाजवण्याची जी स्टाईल आहे, चेंडूला वळवण्याची जी त्यांची मेथड आहे, काबिल तारीफ. अद्भुत गोलंदाजी बघायला मिळते. दोन. पुढचा चेंडू, आवळेला स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न. पंचांचे संकेत आहेत. वाईट बॉल. 100च्या रूपाने स्कोर कार्ड पोहोचलंय 11 वरती. षटक क्रमांक आहे तेथे 3रा. पुढचा चेंडू, निलेश. गतीला परिवर्तन केलं. थोडासा फुल टॉस होता. मिड विकेटला खेळण्याचा प्रयत्न. प्रोटेक्शन आहे तिथे. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करताना 13 वरती स्कोर कार्ड. षटक क्रमांक 3 या ठिकाणी समाप्त होताना 13 धावा स्कोर कार्ड वरती यष्टीच आहे. थँक्यू. जबरदस्त गोलंदाजी इथे बघायला मिळते आणि प्रामुख्याने या मॅचचा आनंद घेणारे आपण बघतायत. प्रियांशु असतील, मनोज असतील, मनोज पाटील खूप चांगल्या पद्धतीने या मॅचचा आनंद घेत आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर दीपक. ओहो, हुक केलंय तुषार. ऑन फायर. चेंडूच्या शोधामध्ये होते यावेळेला. हाफ ट्रॅकर. प्रचंड वेळ होता तुषारकडे. उंच पुरा फलंदाज आहे. चेंडू द्यायचा आहे. धावसंख्या 6ने फ्लाय झाले. 19वा मॅच बॉल आलाय. 19वा स्कोर कार्ड वरती जबरदस्त हुक बघायला मिळतोय. तुषार किणीच्या बॅट मधनं हाफ ट्रॅकरला पाठवलंय. सरळ लॉंग लेगला क्लिअर करणारा षटकार गोलंदाजी ट्रॅकवर आपण गोलंदाज बघतोय. आणखीन एक चांगला शॉट सिलेक्शन आणि तिथे आलाय बॅक टू बॅक दुसरा षटकार. धावसंख्या आणखीन 6ने फ्लाय झालंय आणि पोहोचली ती 25 वरती. तुषार थांबणार नाही आज. पहिल्या इनिंग मध्ये सुद्धा विस्फोटक बॅटिंग केली होती तुषारनं. 12 चेंडू 37 धावांची ती विस्फोटक नॉक होती. फुलटॉस होता. याला ड्राईव्ह केले चेंडूला. एक्स्ट्रा कव्हर्स मध्ये टीपचा खेळाडू येतोय.
आपल्या डाव्या बाजूने धावत चेंडूला फील्ड करेल तद्वर 2 धावा कंप्लीट आणि धावसंख्या 2 ने आकार घेताना 27 वर पोहोचलाय. चांगली फलंदाजी बहरताना योग्य वेळी सापडलेला सूर आहे तुषार किनीला आणि या इनिंगची जे महत्व आहे ते भरपूर मोठं आहे हे जाणताना तुषार पुढचा चेंडू या वेळेला सरळ आणखीन एक मोठा शॉट खेळण्याचा प्रयत्न आणि इथे लक फॅक्टर खूप चांगला आहे. चेंडू लॉंग ऑफला ट्रॅव्हल झालाय. सिंगल कंप्लीट. दुसरी धाव सुद्धा परिपूर्ण होताना धावसंख्या पोहोचलंय 29 वर. चेंडू झालेले त्या षटकातील 4. 29 धावा येत आहेत. तुषार थोडंसं थकलाय परंतु थकून चालणार नाहीये कारण ही महत्वाची मॅच आहे. एकमेव असा फलंदाज आहे त्याला सूर गवसलाय चेअरमन शिरवलीच्या अगेन्स्ट आणि काय विस्फोटक बॅटिंग करतायत. ऑन साइड असेल, ऑफ साइड असेल, लॉंग ऑफ असेल, लॉंग ऑन असेल, मिड विकेट असेल, तिकडे मात्र आपला ट्रेडमार्क दाखवत आहेत. यावेळेला एक चांगला ड्राईव्ह. लॉंग ऑफचा खेळाडू चेंडूला फील्ड करेल. एक धाव रोखू शकणार नाहीये. धावसंख्या 1 ने पोहोचले 30 वरती. शेवटचा चेंडू 1 टू गो. ते मात्र लॉंग स्टॉपला संधी होती परंतु चांगलं क्षेत्ररक्षण 38 सर्कल मध्ये. 31 वरती स्कोर कार्ड षटक क्रमांक 4 या ठिकाणी संपल्याने वेळ या ठिकाणी घेतलाय जन्मानं शिरवली संघानं. 17 मिनिटाचा कालावधी इथे बघायला मिळालाय. गुड जॉब जन्मान शिरवली संघ. अशाच पद्धतीने आणखीन 2 षटक तुम्हाला हँडल करायचे आहेत. वेळ महत्वाचा आहे कारण जर इथे आपल्याकडे चांगल्या पद्धतीचा वेळ असेल, लाईट खूप चांगल्या पद्धतीची असेल, 6 षटकांची अंतिम मॅच खेळायला मिळू शकते आणि ती जी क्वालिफायर मॅच आहे ती भरपूर महत्वाची आहे कारण संपूर्ण दिवसाचा जो कस लागणार आहे त्या मॅचकडे कारण ती मॅच जिंकणारा संघ सुपर 8 मध्ये आणि या चमचमताऱ्या ट्रॉफीला स्पर्श करण्याची ताकद त्यांच्यामध्ये निर्माण होईल किंवा ते स्पर्श करू शकतायत. त्यासाठी महत्वाचं आहे अंतिम मॅच आणि महत्वाचे आहे त्या मॅच मधली तुमची षटकं. गोलंदाजी ट्रॅकवर सम्यक आलाय. सम्यक मागच्या मॅच मध्ये बघितलं सम्यकनं थोडासा जास्त वेळ घेतला होता. इथे मात्र योग्य वेळी दाखल झालेले आहेत. समोर आपल्याला फलंदाज बघायला मिळतो हेमंत. एका बाजूने तुषार किनीची विस्फोटक बॅटिंग. 6 चेंडूमध्ये पुनश्च 300च्या स्ट्राईक रन रेटने 18 वरती खेळतायत आणि हेमंत या ठिकाणी वैयक्तिक स्कोर आहे हेमंत यांचा 3 धावा. बघूया सम्यक तयार होताना गोलंदाजी ट्रॅकवर. ओहो या वेळेला स्लॉट मध्ये आलेल्या चेंडूला सरळ डाऊन द ग्राउंड एक्झिक्यूट करतायत. प्रॉपर टायमिंग, प्रॉपर एलिव्हेशन आला या ठिकाणी. षटकार. धावसंख्या 6 ने फ्लाय झाले आणि पोहोचले तब्बल 37 वर. जबरदस्त बॅटिंग. योग्य वेळी हेमंत मात्र चार्ज होत आहेत आणि लिफ्टिंग मीडियम पेसर. या वेळेला सरळ षटकार. चांगला स्टार्ट. सम्यक तयार होताना कमबॅकिंग करायचं आहे ते सम्यकला परंतु हेमंत बघूया काय असेल या चेंडूवरती त्यांचा इंटेंट, इरादा. नाटवेक डॉट बॉलनं पुनरागमन केलंय. चांगला संघर्ष. एक तेरी तो एक मेरी. 37 रन्स ऑन स्कोर कार्ड. परंतु या 2 फलंदाजांना केलेली पार्टनरशिप यंगस्टर भामटपाडा संघाला खूप लाभदायक आहे. सेकंड इनिंग मध्ये ती भरपूर महत्वाचा रोल अदा करेल. पुढचा चेंडू सम्यक. आवळेला नो बॉलचा कॉल. एक धाव घेतले 1+1. 2 ने मात्र धावसंख्या स्थिरावेल. भीमर चे संकेत येत आहेत. 39 येणार आहे चेंडू. येणाऱ्या चेंडूवरती आहे फ्री हिटचं लायसन्स. बघूया तुषार ज्याची बॅट तळपलंय आणि आणखीन एक संधी आहे. अपॉर्च्युनिटी भरपूर मोठी आहे. तुषार संधीचा फायदा घेतील का?
आणि यावेळेला स्लाइस करण्याचा प्रयत्न आहे. आउटसाइड द ऑप्शन चेंडूला पिचिंग केलं. बॅक ऑफ द गुड लेन. चेंडू थोडासा टॉस झाला आणि त्यानंतर डॉट बॉल मध्ये संपलाय. गुड बॉलिंग संकेश. योग्य वेळी ज्या पद्धतीने प्रिहेडचा चेंडू होता तो निर्धाव हाताळलाय. एक जमेची बाजू आहे. ज्या वेळेला तुम्ही स्लॉगर मध्ये गोलंदाजी करताय ती गुणवत्ता तुमच्याकडे असणं भरपूर गरजेचं आहे. पुढचा चेंडू टॉस ऑन द ग्राउंड. खेळाडू भरपूर लांब आहे. एक धाव मिळेल दुसऱ्या धावेसाठी आणि लक फॅक्टर चांगला या ठिकाणी. धावसंख्या आणखीन 2 ने आकार घेताना पोहोचलंय 41 वर. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. थोडंसं रिस्की रन होता हेमंतसाठी आणि प्रामुख्याने बघणं गरजेचं आहे. ज्यावेळेला तुमची बॅट तळपते तुमच्याकडे स्ट्रेंथ आहे भरपूर मोठे षटकार तुम्ही मारू शकताय तर विचार करणं गरजेचं आहे की सिंगल रन साठी आपली विकेट किती मोलाची असू शकते. संकेश तयार पुढचा चेंडू घेऊन. ते मात्र गुडघ्यावरती बॅलन्स बनवून कव्हर्सला खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू बॅटला ब्रश करत थर्ड मॅनला ट्रॅबल झालाय. तदवर दुसऱ्या धाबीचा टीम आहे आणि 2 धावा परिपूर्ण होताना पोहोचले स्कोर कार्ड 43 धावा. तुषार आणि हेमंत यांच्यामधला जो पार्टनरशिप आहे 34 धावांची बहुमूल्य शेनिंग कारण गरज होती यंगस्टार संघाला. संकेश पुढचा चेंडू आणि इथे नो बॉलचा कॉल. चेंडू आपण बघतायत 1+1 नो आणि इथे गोलंदाज दुसऱ्या गोलंदाजाला एका चेंडूसाठी बोलवलं जाईल. धावसंख्या 2 ने आकार घेताना पोहोचलंय 45 वर. चला सन्युमान लवकर या. फ्रीट का इथे राहील 45 झालेले आहेत. आणि सुशील येतोय 45 धावा. तुषार आणि आता हेमंतकडे ती संधी आले. सर इथून एखाद मोठा शॉट येतोय. अजूनही 6 चेंडूंचा खेळ शेष आहे आणि तिथून मात्र जो कमबॅकिंगचा रस्ता आहे तो प्रशस्त बघायला मिळेल. पुढचा चेंडू शॉर्ट बॉल उडवलाय. फ्रीट आहे इथे आणि सिंगल कंप्लीट आणि धावसंख्या पोहोचली ती 46. चला जयमान शिरवली संघ आपण अंतिम षटकासाठी लगेच सज्ज राहायचं आहे. 46 वर स्कोर कार्ड थांबलाय. अजूनपर्यंत 5 ओव्हर आपण विश्लेषण केलं तर खऱ्या अर्थाने जयमान संघ हा या मॅच मध्ये थोडासा वर्चस्व प्रस्थापित करतोय. परंतु या मॅचला कलाटणी देणारा अंतिम 6 चेंडू भरपूर महत्वाचे असतील. इथून जर तुषार आणि हेमंत यांच्या बॅटमधून धावा आल्या तर जो पुढचा संघर्ष आहे तो भरपूर मोठा असेल. गोलंदाजी ट्रॅकवर दीपेशला प्राचारण केलंय. धावसंख्या 46. धावा. चला थोडस स्पीडअप करा आपण. 46. योग्य वेळामध्ये हनुमान शिरवली संघ मात्र आपला 5 षटकांचा स्पेल पूर्ण करतायत. त्याबद्दल त्यांचं कौतुक होणं गरजेचं आहे. वेळ हा प्रामुख्याने कोणासाठी थांबत नसतो आणि वेळेचा सदुपयोग जो करतो वेळ त्याला नक्कीच एक समाधानी आनंदी आयुष्य जगण्यासाठी नेहमी सहकार्य करत असते. बघूया गोलंदाज तयार. इथे वाईड बॉलनं स्टार्ट केलंय. 47 वर स्कोर कार्ड स्थिरावताना एक्स्ट्राच्या रूपानं मिस्टर हेमंत ज्याच्या बॅटमधनं आपण एक ऑन दी अपचा षटकार बघितलाय. डाऊन द ग्राउंडचा एक दिव्य षटकार. बघूया हेमंत ऑन स्ट्राइक. 47 रन्स ऑन स्कोर कार्ड. आणखीन एक चांगला चेंडू आहे. डॉट बॉल पडल्यानंतर चेंडू थोडासा मध्ये आला.
लॉट करण्याचा प्रयत्न होता. निर्धाव चेंडूची सांगता इथे बघायला मिळते. स्लॉगर मध्ये गरजेचं आहे. प्रत्येक चेंडूला एक भरपूर महत्व आणि ते खऱ्या अर्थाने या ठिकाणी जाणले दीपेशनं. डॉट बॉल. पुढचा चेंडू बोल्ड. पण बघू शकाल चला न्यूमॅन थोडीशी घाई करा. चांगली गोलंदाजी स्लॉगर मध्ये बघायला मिळते. गोलंदाज आपल्याला बघायला मिळतोय दीपेश. एक जबरदस्त गोलंदाजी. गतीला थोडंसं परिवर्तन केलं. चेंडूला थोडंसं फ्लाइट दिलं आणि इथे डॉट बॉल आलाय. नवीन फलंदाज स्वप्नील. मिस्टर स्वप्नील येत आहेत. धावसंख्या थांबली ती 47 वर. पुढचा चेंडू आणि व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या रूपानं स्कोर कार्ड 48 वर पोहोचेल. 48. मयूर चिकडू साहेबांच्या माध्यमातून तुषार जर 3 षटकार खेळतायत तर 3000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. मयूर सरांच्या माध्यमातून आणि ते मिस टाइम शॉट. बॉल हवेमध्ये आहे. तिथवर पोहोचता येणार नाहीये. दुसरी धाव परिपूर्ण केलंय. तिसऱ्या धावेसाठी नाकारले आणि धावसंख्या 2 ने 50 धावा स्कोर कार्ड वरती बघायला मिळतात. 5-0. शेवटचे या षटकातील 3 चेंडूंचा खेळ शेष आहे. 3 षटकार 3000 रुपयाचं पारितोषिक मयूर कुडू सरांच्या माध्यमातून तुषार किनीसाठी. आणखीन एक वाईट बॉल. 51 धावा. भरपूर कमी गतीचा चेंडू हाताळण्याचा प्रयत्न. चेंज ऑफ द पेस. आउटसाइड अष्टमच्या भरपूर बाहेर. पंचांचे दोन्ही समांतर रेषेमध्ये एक्स्ट्राच्या रूपानं स्कोर कार्ड पुढे गेलाय आणि 51 वर स्थिरावताना इथे लॉफ्ट केलाय परंतु प्रोटेक्शन आहे. त्याच्या डोक्यावरून चेंडू सरळ जाईल सीमारेषेच्या बाहेर. 4 चौकार. धावसंख्या 4 ने फ्लाय झाले आणि डबल 5. 55 धावा स्कोर कार्ड वर. गुड बॅटिंग. तुषार यांचा इंडिव्हिज्युअल स्कोर बघायला मिळतोय 29. 12 चेंडूमध्ये मागच्या वेळेला 12 चेंडूमध्ये 37 धावांची विस्फोटक बॅटिंग आणि आता 12 चेंडूमध्ये 29 धावा. हा प्रवास खूप चांगला राहिलाय. एकविरा चषक. तुषारनं खऱ्या अर्थाने आपला क्लास, गुणवत्ता, आपला ट्रेलर, सिग्नेचर शॉट यांचा मनमुराद आनंद एंगसार भामटपाडा संघाला दिलाय आणि तो देत राहणार हे सांगताना तुषार सांगतायत या चेंडूला सर स्टंट अँड डिलिव्हर्ड षटकार. कम ऑन डीजे. थँक्यू. 61 धावा. जबरदस्त बॅटिंग. 1 मॅन आर्मीचा रोल काय असो हे तुषार दाखवताना संयम आणि आक्रमकता यांचा सुंदर समन्वय म्हणजेच मिस्टर तुषार किनीची विस्फोटक बॅटिंग. एक टॉप क्लास नॉक इथे मात्र बघायला मिळते. 61 रन ऑन अ स्कोर कार्ड. शेवटचा चेंडू बघूया कोणाच्या नावावर आणि इथे आणखीन एक चांगला देखणा चौकार येईल का. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. 65. 66 धावांचं टार्गेट सेट केलंय. तुषारसाठी एकदा जोरदार टाळा झाल्या पाहिजे डगआउट मध्ये. जबरदस्त बॅटिंग चा मुजाहिरा आपल्याला बघायला मिळतोय. 66 टार्गेट. वळूया डीजे कडे आणि येऊया नंतर कॉमेंट्री स्टुडिओ मध्ये.
थँक्यू सो मच. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे एकविरा चषक साखरे 2025 वर्ष 16 मध्ये सुरू असलेली लढत आपण पाहतोय, जिथे दोन संघ हे समोरासमोर आपल्याला खेळताना दिसत आहेत. एका बाजूला संघ आपण पाहतोय, तर प्रथम फलंदाजी करताना यंगस्टर भामटपाडा या संघाला आपण पाहिलं तर 65 धावा बनवल्या. 66 धावांचं भलं मोठं एक लक्ष्य, एक चांगलं लक्ष्य हे समोर ठेवण्यात आलंय आणि त्या लक्ष्याचा पाठलाग अशा प्रकारे आता केला जाईल. त्याकरता आपल्याला नाण्याच्या दुसऱ्या बाजूकडे देखील जावं लागेल. शिरवली संघ आता कशा प्रकारे खेळेल. चला, दोन सलामीचे फलंदाज, जास्त वेळ दौडू नका. आपले दोन सलामीचे फलंदाज लगेच मैदानाच्या दिशेने रवाना करायचे आहेत. यातील विजेता संघ हा कोपर संघासोबत दोन हात करताना यानंतर आपल्याला दिसेल. आता तो कुठला संघ आहे त्याकरता ही झुंज, नाण्याची एक बाजू आपण पडताळली आहे, तर 65 या धावा आपण पाहिल्यात. त्याला प्रत्युत्तर कसं दिलं जाईल. चला, जास्त वेळ टाइम स्पेंड करू नका. अजूनही एक मॅच शिल्लक आहे आजच्या शेड्यूल मधील आणि ती कुठली टीम असेल पुढे येणारी. स्पर्धेचा आजचा 7वा दिवस आपण पाहतोय आणि 7 दिवसामध्ये आपण पाहिलं तर साखरे गाव अगदी तुडुंब न्हावून निघालंय या क्रिकेट खेळामध्ये. अतिशय सुंदर दर्जेदार हे आयोजन आणि नियोजन आपण पाहतोय रुपेशजी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली. गेली 16 वर्ष आपण पाहतोय या स्पर्धेचं आयोजन आणि नियोजन अगदी उत्तमपणे आपल्याला पाहायला मिळते. चला, जास्त वेळ दौडू नका. दोन पंच आपण पाहतायत मैदानाच्या दिशेने देखील दाखल झालेत. दोन फलंदाज अगदी आपण पाहतायत आत्मविश्वास पूर्ण मैदानाच्या दिशेने जात असताना आपल्याला दिसत आहेत. एका बाजूला आपण पाहतोय नितीन आणि समित अशी सलामीची जोडी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये जात असताना. आता कशा प्रकारे खेळलं जाईल, कसं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळेल. षटक क्रमांक पहिला हाताळण्याकरिता सज्ज झालेला आहे. गोलंदाजी मार्क वरती रोहित, ज्यानं या अगोदरच्या मॅच मध्ये काय कमालीची गोलंदाजी केली आणि तोच गोलंदाज आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती. स्टार्ट ऑफ द सेकंड इनिंगला होते सुरुवात. पॉवर प्लेचं षटक पहिलं हाताळण्याकरिता सज्ज होतोय गोलंदाजी मार्क वरती रोहित, स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज आपण पाहतोय नितीन, नॉन स्ट्रायकिंग एंड वरती आहे समित. पहिलाच बॉल वरती अटॅक करण्याचा प्रयत्न जरूर केलेला आहे. अटॅकिंग अप्रोच फलंदाजाचा पाहायला मिळालाय अगदी चांगल्या प्रकारे. यस, इट इज 4 रन, चौकार, 4 धावा. जे थँक्यू. जेव्हा यंगस्टर भामटपाडा बॅटिंग करत होते तेव्हा देखील पहिल्याच बॉलवरती चौकार आला होता आणि दुसऱ्या सत्रामध्ये देखील त्यातून काही हायलाइट्स पाहिलं. तसंच फलंदाज नितीनच्या बॅटमधनं अगदी चांगला फटका हा पाहायला मिळालाय चौकाराच्या माध्यमातून. धाव संख्या झाली आहे धाव फलकावरती 4. षटकातील पुढचा बॉल घेऊन गोलंदाज होतोय तयार रोहित. ते मात्र थोडासा खाली राहिलेला चेंडू बॅटवरती प्रॉपर वेने आला नाहीये. दोन्ही खेळाडू एकाच दिशेने आपण पाहतोय एकाच एंडला. वेट असा कॉल दिला होता, परंतु नॉन स्ट्रायकरचे फलंदाज आपण पाहिलं समित वेगानं पुढे गेले होते धाव घेण्याकरिता, परंतु तिथे दगाफटका काही झाला नाही. अगदी सेफली सुरक्षितरित्या दोन्ही फलंदाज आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटकातील पुढचा बॉल पुन्हा एकदा चांगल्या प्रकारे इनफिल्डच्या वरनं, व्हॉट अ शॉट, लॉंग ऑफ सीमा रेषेच्या पलीकडे, चौकार, 4 धावा. अतिशय चांगला फटका पाहायला मिळाला फलंदाज आपण पाहतोय तर नितीनच्या बॅटमधनं. पहिला बॉल चौकार, त्यानंतर डॉट चेंडू, त्यानंतर तिसऱ्या बॉलवरती पुन्हा एकदा हल्ला चढवलाय रोहितच्या विरोधात. षटकातील चौथा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज राईट आर्म ओव्हर द विकेटने रोहित होतोय तयार. आखूट टप्प्याचा बॉल, त्याला देखील पुन्हा एकदा आपल्या अंदाजामध्ये खेळलाय. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे, चौकार, 4 धावांकरिता.
से थँक यू. रोहितच्या विरोधात मात्र सडेतोड उत्तर देण्याकरता ओळखला जातो नितीन आणि ते सडेतोड उत्तर त्यानं दिलंय. 3 चौकार आलेत आतापर्यंत या षटकामध्ये. षटकातील पुढील बॉल घेऊन पुन्हा एकदा रोहित होतोय तयार. 5 बॉल इथे मात्र पुन्हा एकदा क्लास कव्हर ड्राईव्ह. ब्युटिफुल सुंदरता चौकार 4 धावा. फक्त चौकारांमध्ये डील करण्याकरता मी ओळखला जातो आणि तेच नितीनने दाखवलंय. 4च्या 4 चौकार नितीनच्या बॅटमधनं आले आहेत. धाव संख्या 16 झाली आहे. पॉवर प्लेचा वापर कसा करावा ते मात्र नितीननं आपल्या विस्फोटक बॅटिंग मधनं दाखवलंय. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन पॉइंटच्या रिझन मध्ये खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र चेंडू आपण पाहिला विकेट किपरच्या हातामध्ये गेलाय. या डॉट बॉलने आपण पाहतोय तर षटकाची समाप्ती झाली. पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण झालेला आहे. पहिल्या षटकाच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहतोय तर धावसंख्या झाली आहे धाव फलकावरती 16. थँक्यू. पहिलं षटक आपण पाहिलं तर अगदी प्रॉपर टाइम मॅनेजमेंट पाहायला मिळालं. 3.5 मिनिटामध्ये पहिलं षटक हाताळलं गेलं. 25 मिनिटामध्ये तुम्हाला 5 षटकं हाताळायची आहेत. जरी सामना 6 षटकांचा असला तरी पण ही वेळ जी दिली गेली आहे 5 षटकांकरता तुम्हाला 25 मिनिटं. जर त्याच्या वरती तुमचा वेळ गेला तर शेवटच्या षटकामध्ये तुम्हाला एक क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या आतमध्ये घेऊन खेळावं लागेल. पहिलं षटक आपण पाहिलं तर महागडं असं षटक पाहायला मिळालं रोहितचं. रोहितच्या षटकामध्ये तब्बल 16 धावा आल्या. त्यानंतर षटक क्रमांक 2 हाताळण्याकरिता सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवरती गौरव केणी. पॉवर प्लेचं दुसरं षटक आहे. आता पाहूया दुसऱ्या षटकामध्ये कशा प्रकारची गोलंदाजी होईल. समित आता स्ट्रायकिंग एंड वरती आलाय. पहिल्या ओव्हरमध्ये आपला बोलबाला कायम राखला होता फलंदाज नितीनने. षटकातील पहिला बॉल घेऊन गोलंदाज होतोय तयार. गोलंदाजी मार्कवर गौरव. राईट टर्म राऊंड द विकेटने षटकातील पहिला बॉल. इथे मात्र पहिल्याच बॉलवरती आपण पाहतोय अगदी चांगला फटका लॉफ्टेड स्ट्रोक पाहायला मिळाला. हवेत होता चेंडू. कव्हरच्या दिशेला चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक तिथे मात्र अगदी वेगाने गेले. चेंडूला अडवलं. गुड स्टॉप तिथे पाहायला मिळालाय. आणि इथे आपण पाहतोय दोन्ही फलंदाजांनी अगदी योग्य प्रकारे 2 धावा देखील परिपूर्ण केल्यात. आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या आपण पाहतोय तर धावसंख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 18. 66 धावसंख्येचा पाठलाग करीत असताना दोन्ही फलंदाजांनी मात्र आपले इरादे स्पष्ट केलेत की आम्हाला जास्तीत जास्त धावा जमवायच्यात पॉवर प्ले मध्ये. आणि तेच प्रयत्न या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून देखील पाहायला मिळत आहेत. षटकातील दुसरा बॉल घेऊन गोलंदाज होतोय तयार. गोलंदाजी मार्कवर गौरव. इथे मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न. बॅटला स्पर्श करून चेंडू जातोय की काय. 22चे संकेत हे मात्र पंचांनी जरूर दिलेत. एक्स्ट्राच्या माध्यमातून 1 रन तिथे पाहायला मिळते आणि या एका धावेने स्ट्राईक देखील रोटेट होते. नितीन स्ट्राईक वरती येतोय कारण की या अगोदरचं षटक नितीनचं आपण पाहिलं काय कमालीची फटकेबाजी पाहायला मिळाली होती. 4 चौकार नितीनच्या बॅटमधनं पाहायला मिळाले आणि तोच विस्फोटक फलंदाज नितीन आलाय स्ट्रायकिंग एंड वरती. षटकातील तिसरा बॉल. इथे मात्र बॅकफुटला गेले. लेट कटचा फटका तिथे पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक मात्र थोडेसे आपण पाहिलं तर बेट होताना पाहायला मिळालेत आणि चेंडू गेलेला आहे थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार 4 धावा. थँक्यू. उद्याचा दिवस जर आपण पाहिलं तर वसई विरार गट एक गाव एक संघात आपल्याला पाहायला मिळणार आहे. 8 संघ भिडणार आहेत. वसई विरार गटातील पहिली लढत आपण पाहणार आहोत तेजल 11 वाळीव विरुद्ध पेल्हार बी. सकाळी ठीक 9:30 वाजता 9:15चं रिपोर्टिंग असेल मैदानावरती. 9 वाजता 9:15ला टॉस होईल आणि 9:30ला ती लढत ही आपल्याला पहिली पाहायला मिळेल. त्यानंतर मोफास 11 वसई फाटा विरुद्ध साईनाथ स्पोर्ट्स अर्नाळा. गावदेवी धानी विरुद्ध टीम 94 कामण. सर्वेश्वर चिखल डोंगरी विरुद्ध गोखिवरे 11. असं हे उद्याचं शेड्यूल आपण पाहणार आहोत. हळवारपणे अगदी मैदानी लगत चेंडूला खेळून काढलाय. लॉंग ऑफ रिझन मध्ये चेंडू जातोय आणि क्षेत्ररक्षक तिथे आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण झालं. तुषार किणी तिथे होते आणि या एका धावेच्या साह्याने धावसंख्या आता झाली आहे धाव फलकावरती 24.
षटकातील 5वा बॉल पुन्हा एकदा गौरव किणी घेऊन तयार. इथे मात्र जबरदस्त फटका आपल्या शैलीमध्ये. ब्युटिफुल मॅग्निफिसंट स्ट्रोक. षटकार 6 धावा. तर पाहायला मिळाली या फटक्यामध्ये. गती कमी ठेवली, त्याचा फायदा फलंदाजाने उचलला. षटकातील पुढचा बॉल पुन्हा एकदा त्याच अंदाजामध्ये वेगामध्ये बॅट फिरवली होती, परंतु बॅट आणि बॉलचं कनेक्शन प्रॉमिसिंग नव्हतं आणि वाईटचे संकेत देखील आपण पाहिले. खूप थोडासा बाहेर आपण पाहिला तर लेग स्टंपच्या जाताना चेंडू पाहायला मिळाला आणि या एका धावेने आपण पाहतोय तर धाव संख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 31 धावा, 31 रन्स ऑन द बोर्ड. इथून मात्र विकेटच्या शोधामध्ये गोलंदाजांना जावं लागेल, विकेट मिळवावे लागतील. इथे मात्र चांगला फटका खेळलेला आहे. फटका फर्स्ट लाईक क्षेत्ररक्षक, तिथे चेंडू खाली येत आहेत. इथे मात्र चुकीचं जजमेंट. लक्ष केंद्रितपणाचा अभाव पाहायला मिळाला, लॅक ऑफ कॉन्सन्ट्रेशन. आणि इथे आपण पाहतोय दोन्ही फलंदाजांनी 2 धावा अगदी चांगल्या प्रकारे पूर्ण केल्यात. षटकाची देखील आपण पाहतोय तर समाप्ती झालेली आहे. 2 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहतोय तर धावसंख्या झाली आहे 33. 9 मिनिटं एक्झॅक्ट लागलेली आहेत पहिल्या 2 षटकांसाठी. वेळ पाळणं ही देखील महत्वाची गोष्ट आहे. इथे जर आपण पाहिलं तर आता येणारे चेंडू बाकी आहेत अजूनही 24 चेंडू आणि जिंकण्याकरता अजूनही 33 धावांची आवश्यकता आहे. 24 चेंडू आणि 33चं इक्वेशन, सलामीची जोडी आपण पाहतोय. एक चांगली पार्टनरशिप या 2 फलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळते. नितीन आणि समित या 2 फलंदाजांच्या माध्यमातून आपण पाहतोय 33 धावांची एक चांगली भागीदारी ही पाहायला मिळते. आणि दोन्ही फलंदाज जर आपण पाहतोय तर एकमेकांना कॉम्प्लिमेंट करत खूप चांगलं क्रिकेट सध्याच्या घडीला आपल्याला खेळताना दिसत आहेत. षटक क्रमांक 3 हाताळण्याकरिता सज्ज झालाय गोलंदाज. गोलंदाजी मार्क वरती हेमंत. चला जास्त वेळ तिथे दौडू नका प्लीज रोहित. पुन्हा एकदा जेंटल अँड काइंड रिक्वेस्ट आहे, कारण की ऑलरेडी 2 षटकांकरिता 9 मिनिटं ही आपण वापरली आहेत. हेमंत पुन्हा एकदा होतोय तयार. गोलंदाजी मार्क वरती. षटकातील पहिला बॉल घेऊन राईट आर्म राऊंड द विकेटने. टॉस बॉल होता, लेग ग्लान्सचा फटका पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा मिड विकेट रिझन मध्ये खेळले क्षेत्ररक्षक तिथे आहे. चांगलं क्षेत्ररक्षण झालं, चांगली फेकी देखील झाली, परंतु विकेट मिळवणं आता खूप गरजेचं राहिलंय. कारण की आपण आता पाहिलं तर प्रत्येक षटकानंतर प्रत्येक चेंडू नंतर इक्वेशन्स जी आहेत ती आपल्याला बदलताना दिसतील. 1 रन आणि या एका धावेच्या मदतीने धावसंख्या झाली आहे धाव फलकावरती 34. आपण पाहत आहात आई एकविरा चषक साखरे 2025 वर्ष 16व. क्रिकेटची वैभवशाली परंपरा ही आपल्याला पाहायला मिळते साखरेच्या या मैदानात. मुख्य आयोजक आपण पाहतायत या स्पर्धेचे सर्व श्री रुपेश जी पाटील. 1 मॅन आर्मी. षटकातील पुढचा बॉल. इथे मात्र फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर होता. शरीराचा वेध घेणारा हा चेंडू जरूर पाहायला तिथे मिळाला. लेग बाईसचे संकेत पंचांकडून आलेले आहेत आणि एक्स्ट्रा रन अजून एक ऍड होते. धावसंख्या आपण आता पाहिली तर झालेली आहे धाव फलकावरती 35. नितीन काय कमालीची बॅटिंग आतापर्यंत केली आहे. 22 वरती नाबाद आहे. मैदानाच्या चहूबाजूने खेळण्याची क्षमता असलेला हा खेळाडू. षटकातील पुढील बॉल घेऊन पुन्हा एकदा हेमंत टू नितीन. यावेळेला मात्र यॉर्कर करण्याचा प्रयत्न जरूर होता. लो फुलटॉस चेंडू होता, त्याला मात्र आपण पाहतोय तर दिशा दिली आहे. लॉंग ऑन रिझन मध्ये चेंडू जातोय. गौरव किणी तिथे आहेत आणि चांगलं फील्ड झालं. 1 रन तिथे पाहायला मिळाली. हे षटक मात्र हेमंतने आपण पाहिलं तर कंट्रोलेबल गोलंदाजी केलेली आहे, कारण की पहिल्या 2 षटकांचा आढावा घेतला तर धावा या मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळाल्या. पहिल्या षटकामध्ये 16 आल्या, दुसऱ्या षटकामध्ये 17 आणि आता सध्यापर्यंत 3 चेंडू हेमंतने अगदी चांगल्या प्रकारे हाताळलेत. फक्त 3 रन आतापर्यंत मोजलेत या षटकात. षटकातील चौथा बॉल. पुन्हा एकदा चांगला बॉल. बॅटच्या अगदी खालची कडा लागली गेली आहे. चेंडू मागच्या बाजूला जातोय. फाईन लेगच्या रिझन मध्ये क्षेत्ररक्षक वेगाने पुढे आलेत आणि फलंदाज मात्र अगदी तयारीमध्ये होते. 2 धावा पुन्हा एकदा पूर्ण केल्यात आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या आपण पाहतोय तर धावसंख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 38. बघा मोठे फटके देखील या सत्रामध्ये पाहायला मिळाले. सिंगल आणि डबल हे देखील आपल्याला पाहायला मिळालेत आणि हे खूप गरजेचं आहे आणि हेच क्रिकेटची खासियत आहे. मोठे फटके जरूर खेळा, आक्रमकपणा तुमच्याकडे असायला हवा आणि संयमानं खेळणं, सेन्सिबल क्रिकेट देखील खेळणं हे देखील तितकंच महत्वाचं आहे.
षटकातील पुढचा बॉल फुलटॉस चेंडू होता, अगदी प्रॉपर वेने मात्र खेळला गेला नाहीये. चेंडू जर आपण पाहिलं तर मैदानी लगत जातोय, बॅटच्या मधोमध लागला नाहीत आणि आपण पाहतोय काही घडलंय. योग्य थ्रो होता, परंतु आपण पाहिलं तर रोहितने स्टंपवरती प्रॉपर वेने फेकला नाही. धावसंख्या आता आपण पाहतोय तर धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 40 40 धावा या धाव फलकावरती झालेल्या आहेत. षटकातील शेवटचा बॉल घेऊन गोलंदाज तयार. इथे मात्र फुलरलेनचा मारा केला आणि आपल्या अंदाजामध्ये फलंदाजाने स्वीकार केलाय. कॉन्फिडंट फटका, षटकार, 6 धावा. डे से थँक्यू. 3 षटकं झालेली आहेत, 14 मिनिटं झालेली आहेत. अगदी प्रॉपर वेने हे क्रिकेट आपल्याला आता पाहायला मिळत आहे आणि 2 फलंदाजांचा विचार आपण केला ना तर अगदी विस्फोटक बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली आहे. 46 ची भागीदारी काय जबरदस्त. 18 बॉलमध्ये 46 आणि जे अपेक्षित होतं आणि ते अपेक्षेप्रमाणे त्यांनी आपल्या खेळाची उंची वाढवली आणि यंगस्टर भामटपाडाच्या गोलंदाजांच्या विरोधामध्ये हल्ल्यांवरती हल्ले चढवले. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं होतं 16 धावा, दुसऱ्या षटकामध्ये आल्या 17 आणि तिसऱ्या षटकामध्ये देखील 13. म्हणजे 10च्या वरती सरासरी प्रत्येक षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाली आहे. 3 षटकं झालेली आहेत, 46 रन आपण पाहतोय. आता येणारे चेंडू जर आपण आता पाहतोय तर चेंडू बाकी आहेत अजूनही. 18 चेंडू आणि जिंकण्याकरिता अजूनही 20 धावांची आवश्यकता आहे. 18 बॉल आणि 20 इक्वेशन. इथे मात्र फलंदाजांना थांबावं लागेल, विकेट्स मिळवावे लागतील. परंतु अगदी आता दोन्ही हे फलंदाज जर आपण पाहिले तर अगदी तुफान फॉर्मामध्ये आहेत. नितीन जर आपण पाहतोय तर 10 बॉल त्यांना आतापर्यंत खेळले, 23 वरती नाबाद आहे. समित देखील त्याला चांगली साथ देतोय, तो देखील 20 वरती नाबाद खेळताना आपल्याला दिसतोय. पाहूया षटकातील पहिला बॉल घेऊन गोलंदाज होतोय तयार. गोलंदाजी मार्क वरती कर्णधार गौरव किणी. चला जास्त वेळ घेऊ नका प्लीज गौरव, वेळ चालू आहे. पाहूया षटकातील पहिला बॉल. इथे मात्र अगदी चांगला फटका स्क्वेअर ऑफ द विकेट खेळलेला आहे. पॉइंटच्या रिझन मध्ये चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक तिथे आहेत. चांगला स्टॉप झाला होता, चेंडूला अडवलं देखील, परंतु हातात पकडला असता प्रॉपर वेन विकेट कीपरकडे थ्रो केला असता तर एखादी गडी त्यांना जरूर मिळाला असता, परंतु तसं झालं नाहीये. इथे आपण पाहतोय तर अगदी आराम के साथ 1 रन परिपूर्ण केली आणि या एका धावेच्या माध्यमातून धाव संख्या झालेली आहे धाव फलकावर 47. एकदा चांगला बॉल मैदानी लगत चेंडूला खेळलाय. चांगला ड्राईव्ह पाहायला मिळाला, कव्हरच्या क्षेत्रात जातोय. तुषार तिथे आहेत, चांगले क्षेत्ररक्षण झालंय आणि या एका धावेने धाव संख्या आता झाली आहे 48. प्रत्येक बॉल नंतर आपण पाहिलं तर समीकरण जी आहेत ती आपल्याला बदलताना दिसतात. आता येणारे चेंडू बाकी आहेत अजूनही 16 चेंडूंमध्ये धावा बनवायच्या आहेत 18. तसं पाहायला गेलं तर फलंदाजी करणाऱ्या संघाच्या दृष्टिकोनातून अगदी इझी आहे, कारण की सलामीची जोडी अजूनही शाबूत आहे मैदानात. इथे आपण पाहतोय तर यस, बॅट चिकडा लागली आहे आणि पहिला गडी इथे गारद होतोय. पहिला धक्का, नितीन गॉन बॅक टू दी पवेलियन. डे से थँक्यू. चला नवीन फलंदाज वॉर्मअप करत जायचंय लवकर, जास्त वेळ दौडायचा नाहीये. नितीन काय कमालीची बॅटिंग त्यानं केली, चांगली स्टार्ट त्यानं कळून दिली आणि त्यानंतर आपण पाहिलं तर बॅटची कडा लागली आणि रोहितने किमिया साध्य केली. अगदी चांगला असा झेल टिपला, विकेटचं पतन होताना पाहायला मिळालं.
धावसंख्या आता आपण पाहतोय तर एक गड्याच्या मोबदल्यामध्ये फलकावरती पाहायला मिळते 48 धावा. 15 चेंडू आता बाकी आहेत आणि 15 चेंडूंमध्ये 18 धावांची आवश्यकता आहे. नवीन फलंदाज नव्यानं दाखल झालाय सुशांत. षटकातील पुढचा बॉल गौरव घेऊन तयार. अगदी चांगला बॉल इथे मात्र क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा अगदी 2 बॉलवरती 2 विकेट मिळवल्या जात आहेत. दोन बॉलवरती 2 विकेट मिळवून दिलेल्या आहेत गोलंदाज गौरव किणीने. इथे मात्र पुनरागमन करून दिले संघाकरिता. आता पाहूया कशा प्रकारे प्लॅनिंग काय गेम प्लान्स आहेत ते देखील पाहणं गरजेचं आहे. परंतु त्यांच्या समोर चॅलेंज आता आहे निलेश शेळका, एक विस्फोटक फलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जात आहे आणि तोच फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. ऑन हॅट्रिक वरती गौरव किणी आहे. 2 बॉलवरती 2 विकेट त्यांनी मिळवल्यात. कमालीची गोलंदाजी आतापर्यंत 4 चेंडूंमध्ये त्यांनी हाताळली आहे. 2 धावा दिल्या, 2 विकेट त्यांनी प्राप्त केलेत. धावसंख्या अजूनही स्थिरावलेली आहे धाव फलकावरती 48. ऑन हॅट्रिक बॉल गौरवचा घेऊन तयार गोलंदाज गोलंदाजी मार्कवर. इथे मात्र गती परिवर्तन केलं. धीम्या गतीचा चेंडू होता, त्याला दिशा दिलेली आहे. थर्डमॅनच्या दिशेला चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक चेस करतायत, चेंडूला अडवतायत, चेंडूला फेकतायत आणि तत्पूर्वी आपण पाहिलं तर सिंगलला डबल आणि डबलला ट्रिपल मध्ये कन्वर्ट होताना 3 रन्स अगदी चांगल्या प्रकारे परिपूर्ण केलेत आणि या 3 धावांच्या मदतीने धावसंख्या आता झाली आहे धाव फलकावरती 51. 50 अप विथ लॉस ऑफ 2 विकेट्स. 2 गडी बाद 51 अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. जय हनुमान शिरवली या संघाची. आता येणारे चेंडू बाकी आहेत 13 चेंडूंमध्ये जिंकण्याकरिता अजूनही 15 धावांची आवश्यकता आहे. 13 चेंडू 15चं इक्वेशन समोर. षटकातील पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज होत आहे तयार. अगदी चांगला बॉल, थोडासा खाली राहिलाय चेंडू. या डॉट बॉलने आपण पाहतोय तर षटकाची झालेली आहे समाप्ती. 4 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 4 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या धाव फलकावरती झालेली आहे 51. आता येणारे चेंडू बाकी आहेत अजूनही 12 चेंडू आणि जिंकण्याकरता अजूनही 15 धावांची आवश्यकता आहे. 12 बॉल 15चं इक्वेशन 20 मिनिटं ही लागली आहेत. आतापर्यंत आपण पाहतोय तर चांगला टाइम रेट आपल्याला पाहायला मिळतोय. 12 बॉल आणि जिंकण्यासाठी 15 रन्सची गरज. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आई एकविरा चषक साखरे 2025 मध्ये. गौरव किणीने मात्र पुनरागमन करून दिलंय यंगस्टार बामटपाडा या संघाला. इथून आता मात्र रोहितच्या खांद्यांवरची जबाबदारी अजूनही वाढली आहे. ह्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी करावी लागेल कारण की हे षटक जर आपण पाहिलं तर खूप महत्वाचं षटक आहे आणि निर्णायक षटक आहे या सामन्यातील. चेंडू बाकी आहेत अजूनही 12 चेंडूंमध्ये 15 धावांची अजूनही आवश्यकता आहे. षटकातील पहिला बॉल घेऊन गोलंदाज होतोय तयार गोलंदाजी मार्कवरती रोहित. इथे मात्र चांगला फटका खेळलेला आहे. अगदी प्रॉपर वेने चेंडू जातोय. 1 बाउन्स बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार. डेजे थँक्यू. या चौकारानंतर फलंदाज जणू काही ही सूत्र आपल्या हातामध्ये घेतोय या सामन्यातली. यस इट इज अ नो बॉल. क्षेत्ररक्षकांची चाचपणी केली पंचांनी आणि एकाच बाजूला
आपण पाहिलं तर 3 होते आणि त्याच्याचमुळे हा नो बॉल, नो प्लस 4, 5 धावा इथे पाहायला मिळतात. पुढील बॉल जो आहे तो फ्री हिटचा सिग्नल पंचांकडून येतोय. षटकातील पुढचा बॉल इथे मात्र विकेट करण्याचा प्रयत्न, टॉप एज लागला जातोय. विकेट किपर चेंडू खाली. इथे मात्र आपण पाहतोय झेल सुटलाय, परंतु काही त्याचा बेनिफिट झाला नसता झेल जरी टिपला असता, कारण की फ्री हिटचा बॉल होता. इथे आपण पाहिलं तर 1 रन पूर्ण केली आहे आणि या एका धावेच्या मदतीने धावसंख्या 57 झाली आहे. आता येणारे चेंडू बाकी आहेत 11 चेंडू, 9 धावांची आवश्यकता आहे. टायमर जर आपण पाहिलं तर 23 मिनिटं झालेत. 2 मिनिटांमध्ये तुम्हाला 5 चेंडू हाताळायचे आहेत. याकडे देखील लक्ष ठेवणं खूप महत्वाचं आहे. षटकातील पुढील बॉल घेऊन पुन्हा एकदा रोहित तयार. अगदी वेगात टाकलेला हा चेंडू होता, त्याला फक्त दिशा दिली आहे. पॉइंटच्या रिझन मध्ये चेंडू जातोय. 1 रन पाहायला मिळाली. या एका धावेच्या साह्याने धावसंख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 58. 10 बॉल आता बाकी आहेत. 10 बॉल मध्ये जिंकण्याकरिता अजूनही 8 धावांची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा सांगतोय, वेळ दौडत चालली आहे, जास्त वेळ तुम्ही घेऊ नका. पाहूया षटकातील पुढचा बॉल. इथे मात्र पंचांकडे अपील केली आहे. आशाभूत नजरेने गोलंदाज रोहितने पंचांकडे पाहिलं. पॅडवरती ब्रश होऊन जाणारा हा चेंडू पाहायला मिळाला. लेग बाईसचे संकेत तिथे आलेत आणि या लेग बाईसच्या माध्यमातून धाव संख्या आता झाली आहे धाव फलकावरती 59. येणारे चेंडू आता बाकी आहेत अजूनही 9 चेंडूंमध्ये धावा बनवायच्यात अजूनही 7. रुपेशजी पाटील इथे आलेले आहेत, मुख्य आयोजक. प्रत्येक गोष्टीकडे त्यांचं लक्ष. इथे मात्र अगदी फ्लिक ऑन द रिस्ट, अप्रतिम फटका, स्टायलिश फटका, षटकार, 6 धावा. जिंकण्याकरिता आता एका धावेची आवश्यकता आहे. स्कोर्स लेवल. आणि इथे मात्र आपण पाहतोय विजय साकारला गेलेला आहे या धावेने. व्हेरी वेल प्लेड, गुड रन चेस इथे आपल्याला पाहायला मिळाला. चला टॉस आपण करणार आहोत. दोन्ही संघाचे कॅप्टन समोरासमोर याच्यात शेवटची मॅच आजच्या दिवसातली.